घरात झोपलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना मागील आठवड्यात शहरातील पंचशील नगर गंजमाळ येथे घडली। यात पांडू शिंगाडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील संशयिताचा शोध सुरू असताना शनिवारी गुन्हे शाखा पथकाला यातील संशयित सातपूर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा पथकाने सातपूर परिसरात सापळा रचत दोघा संशयितांसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। कैलास गायकवाड, ऋतिक गायकवाड असं ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांची नावं आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता जुन्या वादातून त्याची हत्या केल्याची कबुली दिली। विधी संघर्षित बालकास बालसुधार गृहात दाखल करण्यात आले असून दोघांना पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकाने केली आहे। भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर आमच्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 5/7/2024 रोजी इसम नामे पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा पंचशील नगर या ठिकाणी खून झाला होता। सदरचा खून हा 3 इसमाने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते। त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपितांचा शोध घेतला असता त्यातील आरोपी नामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर 2 साथीदाराच्या मदतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते। त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल ॲनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक 6/7/2024 रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले। त्यांना पोलीस ठाणे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे त्याची रवानगी आम्ही सुधारगृहामध्ये केलेली आहे। बाकीचे 2 आरोपी नामे कैलास गायकवाड व ऋतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे। सर, खून करायचं कारण काय होतं? कशावरून हत्या करण्यात आलेली? हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकमेकाचे मित्रच आहेत, एकाच परिसरात राहणारे आहेत। परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा, नशा वगैरे केल्यानंतर दारू पिल्यानंतर यांना मारहाण करायचा नेहमी, त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला। सर, ज्या दिवशी हत्येची घटना झाली त्या दिवशी त्याचा मोठा भाऊ झोपलेला होता शेजारी। त्याचा मोठा भाऊ शेजारी झोपलेला होता। त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारून म्हणजे कोयत्याने वार करून मारलेला आहे। भाऊ त्याच्या शेजारीच होता, भावाला त्यांनी काही मारहाण केलेली नाही। दैनिक प्रभार नाशिक।